पहिल्याच चेंडूवरती विकेट प्राप्त केलेली आहे. अशोक हे दुसरे फलंदाज रोहन. बॅट्समॅन नेम रोहन. पहिलं नाव काय श्री साई स्पोर्ट्स कल्याण. कृपया आपला 12 पाठवून द्या. बॅट्समॅन माझी नावं नाही माहिती आम्हाला. श्री साई स्पोर्ट्स कल्याण. कृपया आपला 12 प्रतिनिधी पाठवा इथे. वाईट चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी संदेश यांची. निर्धाव असा चेंडू. सुंदर असं श्रीरक्षक बॉबी यांचं विकेट. तोच गेला रोहन. रोहनने शून्यावरती बाद झालेले आहेत. हे पिंटे आता कोण आले. आता नेक्स्ट फलंदाज आहे सचिन. पंडित यांचं आगमन झालं आहे. बेस बॉलर आहेत ते तिसगावचे पंडित गायकवाड. 3 चेंडू 1 धावा 2 विकेट. सुंदर अशी रनिंग बिटवीन विकेट 2 धावा. धाव संख्या झाली ती 3. संदेशांचा शेवट. सुंदर असं क्षेत्ररक्षण सेक्सी बॉबी यांचं. धाव संख्या झाली ती 8. संदेश यांचा शेवटचा चेंडू. कोमल हिरवा यांचं आगमन झालंय. शेवटचा चेंडू.
सुंदर असा चेंडू वरती या. पिक अँड सनचे ओनर प्रल्हाद काळन यांनी वरती यावे. पंडित गायकवाड. टाइमपास करू नका, चला फटाफट पिक अँड सनचे. पाणी प्यायचं तुला पहिले सांगायचं ना मग. सुंदर असा फटका मारलाय कव्हरच्या दिशेने आणि सेक्सी यांची सुंदर अशी बॉलिंग. पहिल्या चेंडूवरती विकेट, नंतर डॉट, नंतर षटकार. नवीन बॅट्समॅनचं नाव काय? हर्ष. राम राम राम. सुंदर असा चेंडू बाबू यांचा कमबॅक केलेला आहे. सुंदर अशी बॉलिंग सेक्सी बाबू यांची. लगातार 2 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. षटकाराचा प्रत्युत्तर दिलेला आहे. अरुण कृपया त्यांनी स्टेजवरती संपर्क राहा. वाईट चेंडू. धाव संख्या झालेली आहे 17. श्री साई स्पोर्ट्स कल्याण या संघाची धाव संख्या झालेली 17. सुंदर असा चेंडू.
अरे बघा काय गोलंदाजी करतात अरुण. सुरेख गोलंदाजी हाताळायला मला मिळालं. ज्या हर्षने पहिल्या सामन्यामध्ये ज्या प्रकारची फलंदाजी केली होती, षटकार चौकार फक्त त्याच्या बॅटमधून पाहायला मिळत होते, या सामन्यामध्ये हर्ष थोडे स्ट्रगल करताना पाहायला मिळाले. आणि पुन्हा एकदा कट अँड बोल्ड अशा स्वरूपात बाद होत असताना हर्ष आपल्याला पाहायला मिळतात. हो ब्रेक. जसा चेंडू वळाला तसा हातभर वळण घेऊन फलंदाजाच्या बॉडीवर बॉस झाला आणि हा चातो सिंगल. दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता आहे अरुणकडे. चांगली गोलंदाजी हाताळतात अरुण. सुरेख गोलंदाजी अरुणची. हा चेंडू देखील लॉफ्ट वेट करण्याचा प्रयत्न करतात, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क येत नाही. चेंडू जातो तो म्हणजे यष्टीरक्षक अजय, मागील सामन्याचा हिरो अजय याच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी करताना जरूर एकही चेंडू न टाकता 10 धावा दिल्या होत्या, पण ते सामन्यामध्ये कमबॅक केलं त्या अजय यानेच. हा चेंडू देखील काय गोलंदाजी करतात अरुण बघा. कोणतीच मुभा देत नाहीत फलंदाजांना मोठे फटके खेळण्यासाठी. 40+ आपण जर गोलंदाज पाहिले तर मला वाटतं जास्तीत जास्त आपल्याला पाहायला मिळतात कट्टर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा आरोग्याचा पूर्वी चेंडू. नेक्स्ट बॉल. यावेळेस आडव्या पट्ट्याने खेचून मारलेला आहे. गॅपमध्ये चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक सोडून होते तिथे. चांगलीच थ्रोपैकी आपल्याला पाहायला मिळते. गॅदरिंगमध्ये थोडासा फंबलनेस अजयच्या माध्यमातून आणि षटक होते समाप्त. आणि 3 षटकाच्या समाप्तीमध्ये धावफलक जाऊन पोहोचतो 24 फटके. 6च्या सरासरीने पहिल्या षटकामध्ये धावा पाहिल्या, त्यानंतर धावसंख्येने गती प्राप्त केली आणि आता 24 धावा आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज आता मात्र आपल्याला पाहायला मिळतात अजय. मागील सामन्यामध्ये थोडीशी खराब गोलंदाजी आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. या सामन्यामध्ये कमबॅक करण्यासाठी आलेले आहेत अजय. राऊंड द विकेट. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजीचा भार आपल्या खांद्यावर घेऊन पीके अँड सन्स या संघाचं शेवटचं हाणामारीचं निर्णायक षटक हाताळण्यासाठी सज्ज. हो अजयचं स्वागत केलंय. षटकार आले. राहुल याच्या बॅटमधून आपण पाहतोय उत्तुंग लांबत लांब धावसंख्येला वेग प्राप्त करून देणारा हा षटकार. सुरेख धावफलक आपल्याला हालताना पाहते 3-0-30. आता मात्र कटर चेंडू. पहिल्या चेंडूवर गती जास्त होती. 30 धावा धावफलकामध्ये पाहायला मिळतात आपल्याला. बाळा आम्ही तुमच्यापर्यंत स्कोर कार्ड घेऊन येतोय. अजयने आता कमबॅक केलंय. पहिला चेंडू षटकार खाल्ले, त्यानंतर निर्धाव चेंडू. हात प्रकार होता, परंतु काहीसा चेंडू समजला नाही. चेंडू चालले सर्व लॉंग स्टॉप रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक फील्ड करतात. दुसरा धावेचा प्रयत्न केला होता, परंतु यावेळेस बाद होतात राहुल. बघा वाईड +1 आणि धावफलक आपल्याला पाहायला मिळतो 32 ऑन द स्कोर कार्ड. तीन चेंडू आणि 30 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 32 धावा. हा देखील चेंडू गडी बाद.
चला पुढील चेंडू अजयचा आपण पाहतोय. यावेळेस अतिरिक्त गती, चेंडू चालला लॉंग स्टॉप कडे. नशिबाचा पंजा खोलला जातो तो म्हणजे अजयच्या माध्यमातून. धावसंख्या पुन्हा एकदा पाहते पुढे 32 होत्या, आता झालेल्या त्या म्हणजे 37. चांगली गोलंदाजी होत होते अजयच्या माध्यमातून, परंतु अतिरिक्त काहीतरी करण्याचा प्रयत्न केला आणि त्याची भली मोठी किंमत मोजावी लागली 5 धावांची. यावेळेस पण जेलबाद. शेवटचा चेंडू पहिल्या इनिंग मधील आपण पाहतोय. चला कनेक्ट 11 आपण पाहू शकता आणि त्यांच्या विपक्ष आपल्याला पाहायला मिळणार आहे. शेलू माता बॉल यायचे दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेक करून घ्यायचे प्लीज. पहिल्या इनिंगमध्ये शेवटचा चेंडू 37 धावा धावफलकावरती लागल्यात. या चेंडूवर एखादा मोठा बिगेट सामन्यामध्ये थोडासा ट्विस्ट निर्माण करू शकतो, फायटिंग टोटल पर्यंत पोहोचून नेऊ शकतो. हा देखील चेंडू वाईड चेंडू. मला वाटतं ह्या षटकामध्ये फक्त 6 ते 7 धावा अतिरिक्त धावसंख्येच्या स्वरूपात आलेल्या आहेत सिद्धार्थ कदम सर. 38 धावा ऑन द स्कोर कार्ड. एक बिगेट आणि सामन्याचं चित्र पलटून टाकू शकतं, कारण हा देखील चेंडू सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू 38 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पुन्हा एकदा वाईट चेंडू आणि विकेट गमवावी लागते. आपली विकेट गमावलेले 39 धावा झालेल्या आहेत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत झाली. शेवटचा चेंडू पाहूया काय करते. हा प्रकार होता मारण्याचा प्रयत्न आणि अशा प्रकारे गडी बाद. 39 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 40चं टार्गेट असणार आहे.
चला केना केलं भांडुपाने शेलूमाता बॉल आपल्या दोन्ही संघाचे करण्यात यायचं प्लीज जरा. कना केलं भांडुपाने शेलूमाता बॉल यानंतर होणारा सामना आपला असणार आहे. आपण दोन्ही संघाचे करण्यात यायचे. गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय गोलंदाज रोहन याला आणि स्ट्राईक एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात पिंट्या आणि नॉन स्ट्राईक एंडला मला वाटतं फलंदाज घनश्याम. आता मात्र ओपनिंग पेअर मध्ये आपल्याला बदल पाहायला मिळतोय. बघा माधव जो संघ क्वालिफाय झालाय पहिल्या दिवशी त्याला विनंती करतो 4 वाजता आपण आपला पूर्ण स्क्वॉड घेऊन इथे तयार राहायचंय. माधव संघाचे आपण पाहू शकता पाठीराखे समर्थक आमच्या सोबत जोडले गेले आहेत. सिद्धार्थ कदम कारण त्यांचे परम मित्र इन ऍक्शन मध्ये आहेत निलेश कापसे सर. पहिला चेंडू रोहनचा पहिला खेळण्याचा प्रयत्न पिंट्यांचा होता. लॉंग स्टॉप रिझन मध्ये चेंडू चाललाय आणि चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी आलेला चौकार. चला शेलोमाता वल आणि कलेक 11 भांडूप. चला शेलोमाता बॉल कर्णधार पाठवायचा आहे. पहिल्या चेंडूवर धावसंख्येचा श्रीगणेश होते चौकाराने. नशिबाचा चौकार आलेला आहे. पुढील चेंडू रोहनचा. हो यावेळेस काय करतात नक्की. अतिरिक्त धावसंख्येत भर आणि 1 बाउन्स 1 फॉर दी ओव्हरचा इशारा आलाय. चांगला चेंडू. पुढील चेंडू पाहू शकता कशा प्रकारे हातात आहेत रोहन टू पिंट्या. यावेळेस पिंट्याने लॉफ्ट हिट केलेला आहे आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा फॉर अ ग्रेट कॅच. क्षेत्ररक्षकाची दाद द्यायला लागेल तिथे. हवेच्या अपोजिट अशी झेल जज करणे एवढं सोपं नसतं सिद्धार्थ सर, परंतु त्या क्षेत्ररक्षकाला आपण पाहू शकतो सुरेख झेल टिपलेला आहे. आणि नेक्स्ट फलंदाज मला वाटतं आता बॉबी बॉबी पाहू शकतो आपण. बघा सुरेख गोलंदाजी पाहायला मिळतो रोहनचे. पिंट्या मागील सामन्यामध्ये देखील अपयशी ठरलेले आणि या सामन्यामध्ये देखील दोन चेंडू आणि 5 धावा आपल्याला पाहायला मिळतात. हा चेंडू लास्ट रेट करण्याचा प्रयत्न. रोहन फर्स्ट गोलंदाजी करतोय. फर्स्टचा चेंडू हाताळलेला. हा चेंडू देखील वाईट चेंडू. अतिरिक्त धावसंख्येत भर.
वाईट चेंडू. धावसंख्या बोला 6 जाऊन पोहोचलेली आहे. खोलात टाकलेला होता. गॅप शॉट सिलेक्शन सुरेख आहे. पुन्हा एकदा 1 बाउन्स सोड जरा 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या डबल डिजिट मध्ये पाहतो. 10 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. नेक्स्ट बॉल खोलात टाकलेला. यावेळेस चांगलं प्लेसमेंट आपल्याला पाहायला मिळतं. पायावरचा चेंडू होता. ग्लान्स केलाय. क्षेत्ररक्षक येतात. 1 धाव पूर्ण केले. दुसरीचा देखील प्रयत्न झालाय. 2 धाव पूर्ण. तिसरीचा प्रयत्न चालवलेला परंतु नाही धाडच करू शकले नाही आणि 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चांगला चेंडू होता आणि गडी बाद होतो. मोठा हादरा. बॉबी बॅक टू द रगआउट. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक आपण पाहतो 12 ऑन द स्कोर कार्ड. 2 मोठे धक्के जरूर लागलेत आणि आता मात्र मैदानामध्ये आपण पाहतो अजय चाललेले आहेत. बघा सिद्धार्थ, तुम्ही जर दमला असेल तर तुम्हाला सुट्टी आम्ही देऊ इच्छितो. गोलंदाजी मार्गावर आपण पाहतो मिलिंद यांना. रायटा महोदय विकेट खेळून काढतील म्हणजे फलंदाज असतील ते. बघा घनश्याम आहेत फलंदाजीसाठी आणि गोलंदाज मिलिंद. नॉन स्ट्रायकरला अजय. चांगला सामना रंगतदार मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. खोला टाकला होता. सुरेख सुरेख गोलंदाजी मिलिंदची. पुढील चेंडू मिलिंदचा. चांगला चेंडू होता. झेल उडालेला. पाहूया हर्ष होतो. थोडस मिड जजमेंट पाहायला मिळाला. झेल बाद होता. हर्ष करू शकले असते परंतु थोडस पुढे आपल्याला पाहायला मिळाले आणि हवेच्या ओघामध्ये चेंडू जाऊन विसरलेला आहे. 6 धावांसाठी षटकार. चांगला चेंडू होता परंतु क्षेत्ररक्षणाची साथ लाभलेली आहे आणि गडी बाद होतो तो म्हणजेच षटकार. गडी बाद करण्याची संधी होती परंतु षटकार पोचलेला आहे. रिवर्सचा पावित्रा. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. पॉइंटचे क्षेत्ररक्षक तिथे येतात आणि सुरेख यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. वीस धावा आपल्याला पाहू शकतो धावफलकावरती पाहायला मिळतात. चांगला चेंडू आपल्याला हाताला मिळाला. हा चेंडू उंचावरून. अरे पाहू शकता हा जजमेंट कसा काय आणि हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. घनश्याम यांनी चांगली फलंदाजी केलेली आहे. 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात.
24 धावा धावफलकात आपल्याला पाहायला मिळतात. हा देखील लास्ट डेट षटकार. मिलिंदचा घरपोच समाचार घेतलाय आणि चेंडू चाललेला आहे काऊ कॉर्नर रिझन मधून सीमारेषेच्या बाहेर. षटकार. बारा चेंडू याच्यानंतर आपण पाहू शकता. पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मला रिव्हर्सचा होता आणि थोडंसं आपल्याला पाहायला मिळतं बेस अंडरस्टँडिंग पाहायला मिळाली वाईट थ्रो पैकी आणि 2च धावावरती समाधानी. 32 धावा धावफलकावरती पाहतात आणि 40 धावांचं टार्गेट आहे. आता फक्त 12 चेंडू आणि 8 धावेची गरज असणार आहे. चला शेलू माता वर्ल्ड आणि कनक 11 भांडूप यापुढे होणारा सामना व्हायचा कर्णधार प्लीज. बघा कनक 11चे कर्णधार आमच्यापर्यंत जोडलेले आहेत. शेलू माता वर्ल्ड यायचे आपले कर्णधार पाठवायचं प्लीज. पहिला चेंडू लास्ट हिट झेल उडालेला. खूपच हाय स्ट्रोक पाहायला मिळाला. रोहन कोणतेच प्रयत्न पाहायला नाही मिळाला. रोहनच्या माध्यमातून 2 धावा पूर्ण. तिसरी धाव देखील सुरेखरित्या पूर्ण आपल्याला पाहायला मिळते. संजय गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहत आहेत. तीन धावा आपल्याला पाहायला मिळतात. हा देखील चेंडू फसवा चेंडू होता संजय यांचा आणि गडी बाद होतात घनश्याम. बघा सिद्धार्थ कदम यांच्याकडून जर निलेश कापसे यांनी जर षटकार ठोकून सामना जिंकवला तर तब्बल 200 रुपयाचा पारितोषिक असेल. बघा निलेश कापसे यांचे परम मित्र आहे. हे दोस्ती हमने तोडेंगे तोडेंगे दम मगर तेरा साथ न छोडेंगे अशा उक्तीप्रमाणे परम मित्र आहेत सिद्धार्थ कदम आणि निलेश कापसे. नेक्स्ट बॉल संजयचा टू निलेश. हा चेंडू बघा लास्ट डेट करण्याचा प्रयत्न वाय चेंडू धावसंख्येत भर. धावसंख्या पाहतो आपण 36 धावा. आता मात्र 4 धावांची गरज असताना ते म्हणजेच पुन्हा एकदा वाईट चेंडू वाईट +1 38 धावा. बघा सिद्धार्थ कदम आमच्यामधून रजा घेत आहेत. हा चेंडू लास्ट डेट अजयच्या बॅटमधून सामनाचा समीकरण उद्ध्वस्त करणारा षटकार येतोय आणि पुन्हा एकदा पीके अँड सन्स डोंबिवली संघ सामन्यामध्ये आपला विजय करतोय. जिंकलेल्या संघाचे हार्दिक अभिनंदन हारलेल्या संघाचे कौतुक. चला शेलू माता वर्ल्ड आपला कर्णधार पाठवतो प्लीज. कनक 11 भांडुप संघाचे कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत आणि प्रसाद सुरेश यांना विनंती करतो की आपले शुभ हस्ते नाणेफेक करायचे.
चला शेलू माता बॉल प्लीज करण्यात राहायचं विनंती करतो. शेलू माता वर्ल्ड सगळ्याचे करण्यात राहायचं आमच्यापर्यंत पोहोचायचं प्लीज जरा. शेलू माता वर्ल्ड प्लीज याचे कर्णधार पाठवायचं. चला शेलू माता वर्ल्ड संघाचे कर्णधार प्लीज जरा. आणि कनक 11 भांडुपचे कर्णधार आलेले आहेत प्लीज यायचं. शेलू माता बॉल आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल लवकर यायचं. चला आता मात्र आपण पाहू शकतो बिग फाईट लढत. एका बाजूला असेल ते म्हणजे कनक 11 भांडूप आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतात शेलू माता वर्ल्ड. बघा नाणेफेक झालेले कनक 11 ने नाणेफेक जिंकलेले आणि प्रथम सर आपला डिसिजन करायचं.